हॅलो स्टुडंट्स, आपण बघतोय लेसन फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. या लेसन वरती आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आपण शोधणार आहोत फॅक्टर्स a क्यूब मायनस b क्यूब चे. आपल्याला हा फॉर्म्युला झालेला आहे, त्याला आपण एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणतो. a मायनस b ब्रॅकेट क्यूबचे एक्सपान्शन येतं a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b क्यूब. आणि या फॉर्म्युला पासून आपल्याला a क्यूब मायनस b क्यूब चे फॅक्टर्स मिळवायचे आहेत. आता या फॉर्म्युला मधला a क्यूब मायनस b क्यूब आपण एका साइडला ठेवूया. मग दुसऱ्या साइडला येतील a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस 3a² b मायनस 3ab². म्हणजे आपण काय केलं, या टर्म्स a मायनस b ब्रॅकेट क्यूब मधून मायनस केल्या. म्हणजे मायनस असलेली टर्म प्लस झाली आणि प्लस असलेली टर्म मायनस झाली. आता a मायनस b ब्रॅकेट क्यूब आणि इथे या दोघांमध्ये 3ab कॉमन आहे. तर पहिल्या टर्म मधून a आणि दुसऱ्या टर्म मधून b राहील आणि a मायनस b हे कॉमन निघतील. ब्रॅकेट मध्ये राहील a मायनस b² याच्यापैकी आणि इथे राहील प्लस 3ab. ब्रॅकेट जर सॉल्व केला तर पुढची स्टेप अशी होईल a² मायनस 2ab प्लस b² आणि हा पुढचा 3ab. तर मायनस 2ab आणि प्लस 3ab होईल प्लस ab आणि राहिलेल्या टर्म्स आपण तशाच लिहिल्या. आणि आपल्याला a क्यूब मायनस b क्यूब चे फॅक्टर्स मिळाले. एका ब्रॅकेट मध्ये a मायनस b इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a² प्लस ab प्लस b². a क्यूब मायनस b क्यूब चे फॅक्टर्स कसे लक्षात ठेवायचे ते एकदा आपण नजर टाकूया. इथे जे साइन आहे ते पहिल्या ब्रॅकेट मध्ये आहे. पहिल्या ब्रॅकेट मध्ये या दोघांचं क्यूब रूट घेऊन सबट्रॅक्शन आहे. इथे सबट्रॅक्शन आहे, इथे सबट्रॅक्शन आहे. आणि नंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये या क्यूब रूटचं म्हणजे a चा स्क्वेअर आहे, b चा स्क्वेअर आहे आणि दोघांचा प्रोडक्ट मिडल टर्म आहे आणि याच्या अपोजिट साइड मिडल टर्मला आहे. या दोन्ही टर्म स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे. प्रॅक्टिस 6.3 फॅक्टराइज. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल y क्यूब मायनस 27. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्यूब रूट्स काढावे लागतात. y क्यूबचा क्यूब रूट y आणि 27 चा 3 क्यूब रूट्स घेतले. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये याचा स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर आणि मिडल टर्म म्हणजे या दोघांचं प्रॉडक्ट आणि त्याला साइन याच्या अपोजिट असेल. पहिल्या ब्रॅकेट मध्ये क्यूब रूट्स, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये या दोघांचे स्क्वेअर्स आणि याचं अपोजिट साइन देऊन मिडल टर्म. आणि मिडल टर्म काय असते तर या दोघांचं प्रॉडक्ट. एक्झाम्पल नंबर 2 x क्यूब मायनस 64 y क्यूब. पहिल्यांदा दोघांचे क्यूब रूट्स लिहूया. x मायनस हा 4 चा क्यूब आहे. स्टुडंट्सनी आपल्या नोटबुक मध्ये 1 to 10 चे क्यूब्स लिहून काढायचे, म्हणजे पटकन आन्सर्स लिहिता येतात. हा x चा क्यूब आहे, हा 4y चा क्यूब आहे. आपण क्यूब रूट्स लिहिले. नंतर पहिलं जे टर्म आहे त्याचा स्क्वेअर, इथे अपोजिट साइन आहे मिडल टर्म साठी आणि दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे 4xy आणि त्यानंतरची टर्म 4y चा स्क्वेअर म्हणजे 16y². एक्झाम्पल नंबर 3 27m क्यूब मायनस 216m क्यूब. 27 हा क्यूब आहे 3 चा आणि 216 हा क्यूब आहे 6 चा. तर 3m हे क्यूब रूट झालं याचं आणि याचं होईल 6m. तर साइन नेगेटिव्ह असल्यामुळे आपण नेगेटिव्ह साइन दिलं. 3m चा स्क्वेअर म्हणजे 9m² प्लस साइन दोघांचं प्रॉडक्ट 3 6 चा 18mn आणि स्क्वेअर होईल 6m चा 36m². एक्झाम्पल नंबर 4 बघूया. 125y क्यूब मायनस 1. तर 125 हा क्यूब आहे 5 चा, 5y आणि 1 हा 1 चा क्यूब आहे. मायनस 1 हा पहिला ब्रॅकेट झाला आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 25y² म्हणजे 5y चा स्क्वेअर प्लस साइन म्हणजे याच्या अपोजिटचं साइन मिडल टर्मला आणि दोघांचं प्रॉडक्ट 5y इंटू 1 5y आणि 1 चा स्क्वेअर 1. तर या पद्धतीनं
फॅक्टर्स होतील 125y³ मायनस 1 इज इक्वल टू 5y मायनस 1 इंटू अनदर ब्रॅकेट 25y² प्लस 5y प्लस 1. हे पुढचं एक्झाम्पल आहे 8p³ मायनस 27 अपॉन p³. तर 8 हा क्यूब आहे 2 चा, 2p हे क्यूब रूट आलं आणि 27 हा 3 चा क्यूब आहे 3 अपॉन p हे याचं क्यूब रूट आलं. आता आपण दुसरा ब्रॅकेट तयार करूया. 2p चा स्क्वेअर म्हणजे 4p² प्लस साइन, नंतर या दोघांचं 2p आणि 2p आणि 3 अपॉन p याचं प्रॉडक्ट इथे येणार आहे आणि प्लस 3 अपॉन p चा स्क्वेअर म्हणजे 3² 9 आणि p² असं होईल. आणखी थोडं सॉल्व करावं लागेल. हा पहिला ब्रॅकेट झाला. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये p तिथे कॅन्सल होतील. 2 इंटू 3 6 होईल आणि 9 अपॉन p². अशा पद्धतीने आपल्याला 8p³ मायनस 27 अपॉन p³ चे फॅक्टर्स. एक्झाम्पल नंबर 6. याच्यामध्ये 343a³ मायनस 512 b³ 343 हा क्यूब आहे 7 चा आणि 512 हा क्यूब आहे 8 चा. 343a³ हा क्यूब आहे 7a चा आणि हा क्यूब आहे 8b चा. तेव्हा पहिला ब्रॅकेट झाला 7a मायनस 8b. पहिल्या ब्रॅकेट मध्ये येतात क्यूब रूट्स आणि जे साइन असेल इथे तेच साइन इथे येतं आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये याचा स्क्वेअर अपोजिट साइन म्हणजे मायनस असेल तर इथं प्लस येतं, इथं प्लस असेल तर मायनस येईल आणि दोघांचं प्रोडक्ट 7 8 जा 56ab याचा स्क्वेअर 64b². आणि अशा पद्धतीने आपण फॅक्टर्स मिळवलेले आहेत. 7a मायनस 8b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 49a² प्लस 56ab प्लस 64b². आणखी एक वेगळं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 7. 64x³ मायनस 729y³. आता 64 हा क्यूब आहे 4 चा म्हणून याचं क्यूब रूट 4x लिहिलं आपण इथं. आता 729 हा क्यूब आहे 9 चा आणि म्हणून 9y इथे येईल. हा झाला पहिला ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 4x चा स्क्वेअर म्हणजे 16x². याच्या अपोजिट साइन या दोघांचं प्रॉडक्ट आणि याचा स्क्वेअर म्हणजे 81y². अशा पद्धतीनं या गिवन एक्सप्रेशनचे फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. थोडंसं वेगळं एक्झाम्पल इथे आपल्याला दिलेलं आहे. तर 16a³ मायनस 128 अपॉन b³. पण यासाठी 1 to 10 चे क्यूब इथे लिहून घेतलेले असायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला डिसिजन घेणं सोपं जातं. 16 हा कोणत्याही नंबरचा क्यूब नाहीये, 128 हा सुद्धा क्यूब नाहीये. पण आपण जर बघितलं की 2 इंटू 8 आणि इथे 2 इंटू 64 अपॉन b³. आता आपल्याला क्यूब नंबर्स मिळालेले आहेत. हा 8 हा 2 चा क्यूब आहे आणि 64 हा 4 चा क्यूब आहे आणि मग आता आपण सॉल्व करू शकतो. तर 2 हा कॉमन घेतला आणि इथं आपण लिहिले 8a³ मायनस 64b³ आणि मग हे दोन्ही क्यूब नंबर्स आहेत म्हणजे a³ मायनस b³ फॉर्म मध्ये आलं आणि मग आपण आता फॅक्टर्स करू शकतो. तर हा 2a याचा क्यूब रूट झाला आणि याचा क्यूब रूट 4 अपॉन b. मग दुसरा ब्रॅकेट होईल याचा स्क्वेअर, याच्या अपोजिट साइड या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे 2a इंटू 4 अपॉन b या दोघांचं प्रॉडक्ट आणि 4 अपॉन b चा स्क्वेअर म्हणजे 16 अपॉन b². हा ब्रॅकेट थोडा आपण आणखी सिम्प्लिफाय करूया. 2 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 4 अपॉन b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येईल 4a² आणि हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर मिळाले 8a अपॉन b आणि प्लस 16 अपॉन b² असे आपल्याला फॅक्टर्स मिळाले. प्रॅक्टिस सेट 6.3 क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. पहिलं एक्झाम्पल आहे x प्लस y ब्रॅकेट क्यूब मायनस x मायनस y ब्रॅकेट क्यूब. म्हणजे आपल्याला दोन्ही एक्सपान्शन फॉर्म्युले पहिल्यांदा लिहून घ्यावे लागतील. याचं एक्सपान्शन पहिल्यांदा लिहिते. हे
एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मध्ये ऑल 4 टर्म्स पॉझिटिव्ह येणार आहे. इथे मात्र एक्स क्यूब मायनस 3x² वाय प्लस 3xy² मायनस वाय क्यूब असं एक्सपान्शन होईल. इथे जिथे वायच्या ऑड पॉवर्स येतात तिथे नेगेटिव्ह, इथे मायनस साइन द्यायचा. हे संपूर्ण याचंच एक्सपान्शन घेतलं ते सबट्रॅक्ट करायचं आहे पहिल्या टर्मच्या एक्सपान्शन मधून. तर परत एकदा मी हे लिहून घेते आणि आता ब्रॅकेट मधली साइन चेंज होत जाते. ब्रॅकेट बाहेरच्या मायनस साइन मुळे मायनस एक्स क्यूब प्लस 3x² मायनस 3xy² आणि प्लस वाय क्यूब सर्वांची साइन चेंज केली. प्लस एक्स क्यूब आणि मायनस एक्स क्यूब अपोजिट साइन्स सेम कोएफिशियंट्स त्यामुळे कॅन्सल झाले. नंतर 3x² आणि 3x² दोघांची पॉझिटिव्ह साइन आहेत, लाईक टर्म्स आहेत. x² मधल्या टर्म्स आहेत म्हणून त्या लाईक टर्म्स आहेत. त्यांची दोघांची साइन सेम असल्यामुळे ऍडिशन झाली. 3 + 3 अशी कोएफिशियंटची ऍडिशन 6x² होईल. नंतर xy² ची टर्म इथे आहे आणखी एक. ही +3 आहे आणि -3 कोएफिशियंट आहे म्हणजे अपोजिट नंबर्स ऍडिशन 0. नंतर y³ आणि y³ या टर्म्स इथे प्लस इथे प्लस म्हणजे 2y³ झाले आणि म्हणून आपल्याला याची ऍडिशन मिळाली 6x² प्लस 2y³. फायनल आन्सर काढलेला आहे 6x² प्लस 2y³. हे आन्सर आपल्याला वेळोवेळी लागणार आहे. इथे जसं x + y ब्रॅकेट क्यूब मायनस x - y ब्रॅकेट क्यूब असं एक्झाम्पल म्हणजे ज्या 2 टर्मची ऍडिशनचा क्यूब आहे त्याच्यातून त्याच 2 टर्मच्या सबट्रॅक्शनचा क्यूब सबट्रॅक्ट केलेला आहे. तर याच टाईपमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू चेंज करून जर एखादं एक्झाम्पल आलं तर हा आपण फॉर्म्युला म्हणून तिथे यूज करू शकतो. प्रत्येक वेळी सर्वच्या सर्व टर्म्स लिहिण्याची आवश्यकता नाही. आता एक्झाम्पल नंबर 2 बघूया की इथे x साठी 3a आहे, y साठी 5b आहे. इथे त्या दोघांच्या ऍडिशनचा क्यूब घ्यायचा आहे, इथे सबट्रॅक्शनचा क्यूब घ्यायचा आहे आणि दोघांची सबट्रॅक्शन करायची म्हणजे सेम पॅटर्न घ्यायची आहे. तर आपल्याला आन्सर पुन्हा सगळं एक्सपान्शन घेण्याची आवश्यकता नाही. या फॉर्मॅट मध्ये आपण आपला आन्सर चटकन लिहू शकतो म्हणजे 6x²y. आता x² म्हणजे 3a² आणि y म्हणजे 5b प्लस 2y³ y म्हणजे 5b त्याचा क्यूब. तर हे असं एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. फार लेंदी कॅल्क्युलेशनमुळे मिस्टेक्स होण्याची शक्यता आहे. हे एक्झाम्पल तिथे डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो आणि त्याच्यातनं येणारं आन्सर हे ॲज अ फॉर्मॅट म्हणून आपण घेऊ शकतो. तर तसाच त्याच पद्धतीने मी आता केलेला आहे. y³ म्हणजे 5b चा क्यूब घेतलेला आहे त्यामुळं हे आन्सर होईल बघा. तर आपल्याला एक 2-3 स्टेप्स मध्येच हे आन्सर मिळालेलं आहे. 3a + 5b ब्रॅकेट क्यूब आणि 3a - 5b ब्रॅकेट क्यूब यांचं सबट्रॅक्शन 270a²b + 250b क्यूब. याचं एक्सपान्शन a³ + 3a²b + 3ab² + b³ पहिल्या टर्मचं एक्सपान्शन. याच्यातून a³ पुढे राहिलेलं एक्झाम्पल आपण कंटिन्यू केलं. आता a³ - a³ 0 झाला. b³ हा प्लस b³ आहे आणि हा मायनस b³ आहे कॅन्सल झाले. मग राहिला टर्म्स या दोन 3a²b आणि 3ab². पुढचं एक्झाम्पल बघूया. p³ - p + 1 ब्रॅकेट क्यूब. आता हा p³ त्याच्यामध्ये ज्या 4 टर्म्स येतील त्यातली p³ ची टर्म तेवढी कॅन्सल होईल. बाकी सगळ्या 3 टर्म्स येतील बाकीच्या. बघूया आपण करूनच बघूया. p³ 3 p² × 1
पहिली टर्म पी क्यूब, दुसरी टर्म 3p² इंटू 1, पुन्हा 3p1² आणि 1 क्यूब म्हणजेच 1. आपण पहिल्यांदा सगळं डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. p क्यूब 3p², 3p1² इज 1, 1 इंटू 3p इज 3p आणि 1 क्यूब इज 1. आता आपल्याला या सगळ्या टर्म्स नेगेटिव्ह होतील कारण ब्रॅकेटच्या बाहेर नेगेटिव्ह साइन आहे. सगळ्या टर्म्सचं साइन चेंज झालं. आता ह्या दोन टर्म्स लाईक टर्म्स आहेत, कोइफिशियंट्स अपोजिट नंबर्स आहेत, अपोजिट साइन्स आहेत. त्यांची अपोजिट नंबर म्हणजे सेम नंबर अपोजिट साइन, त्यामुळे त्यांची ऍडिशन 0 झाली आणि राहिले फक्त 3p² मायनस 3p मायनस 1. आता या एक्झाम्पल मध्ये आणि या एक्झाम्पल मध्ये आपण थोडंसं कंपॅरिझन करूया. इथे प्लसचा क्यूब आधी होता आणि मायनसचा क्यूब त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचा होता. इथे मायनसचा क्यूब आधी आहे, मायनस मधला जो ब्रॅकेट आहे त्याचा क्यूब आधी आणि त्याच्यातून प्लसचा क्यूब मायनस करायचा आहे. तर आता ही आपण ती ट्रिक यूज करणार आहोत की 3xy 2ab असं यूज करण्याच्या ऐवजी आपण xy या पद्धतीनं म्हणजे या स्वरूपामध्ये सोपं करून आपण ते घेऊया. म्हणजे x मायनस वाय क्यूब आपण प्रत्यक्षात आपण x मायनस वाय ब्रॅकेट क्यूब आणि x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब हे सॉल्व्ह करूया. हे जे एक्झाम्पल आहे ते या टाइपचे आहे. x मायनस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब. ज्या दोघांचं सबट्रॅक्शन त्याच दोघांचं ऍडिशन, दोघांचे क्यूबचं सबट्रॅक्शन या फॉर्मॅट मधलं ते एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेशन्स मिनिमाइज करण्यासाठी आपण ते सोपी व्हेरिएबल्स घेतलेली आहेत. x³ मायनस 3x² प्लस 3xy² मायनस y³ पहिल्या टर्मचं पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपण केलेलं आहे. ऑड पॉवर असेल तिथे नेगेटिव्ह साइन, इथे निगेटिव्ह असल्यामुळे आणि इथे सगळ्याच पॉझिटिव्ह येणार आहे. x³ 3x²y 3xy² आणि y³. पण हे सगळं आपण मायनस करणार आहोत. बाहेर मायनस साइन आपण ब्रॅकेट टाकला. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहोत म्हणजे आपली सर्व साइन चेंज होतील. पहिल्यांदा हे पूर्ण एक्सप्रेशन इथे लिहून येते आणि आता आपण साइन चेंज करत जाऊ या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मचं. आता आपण लाईक टर्म्स एकत्रित विचारात घेऊ. सेम कोइफिशियंट डिफरंट साइन म्हणजे अपोजिट नंबर्स आहेत त्यांचे कोइफिशियंट्स 0 झाली टर्म. मायनस 3x²y आणि मायनस 3x²y म्हणजे झाले 6x²y. यांचा विचार केलेला आपण, ज्यांचा आपण विचार केलेला त्यांना अंडरलाईन करत जायचं. आता 3xy² 3xy² अपोजिट नंबर्स, कोइफिशियंटचा अपोजिट नंबर्स 0 झाली. मायनस y³ आणि मायनस y³ सेम कोइफिशियंट्स आहेत, ऍड झाले डबल झाले 2y³ मायनस 2y³ म्हणजे याचं आन्सर आलं मायनस 6x²y मायनस 2y³. म्हणजे पुन्हा तुम्ही कंपेअर इथं करू शकता की प्लस क्यूब आणि मायनसचा क्यूब यांचं सबट्रॅक्शन जे आलं होतं तेच त्याच टर्म्स इथे आहेत. कधी तर ही टर्म पुढे ही टर्म पाठीमागे तेच सबट्रॅक्शन. 1 मायनस 2 होता इथे 2 मायनस 1 आहे. साइन चेंज झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण x साठी 3xy y साठी 2ab सबस्टिट्यूट करून याचा आन्सर मिळवणार आहोत. आपल्या ओरिजिनल क्वेश्चन कडे वळते. काय येणार बघा, मायनस x म्हणजे 3xy आहे त्याचा स्क्वेअर इंटू y, y म्हणजे 2ab. पुन्हा मायनस 2y³ म्हणजे मायनस 2 आणि y आहे 2ab आणि त्याचा क्यूब मायनस 6
हा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल 9x²y² 2ab, नंतर इथे -2 आणि हा क्यूब होईल 8a³ Times are 54, 54 into 2, 108. x²y² ab -16 a³ b³ आणि असं आपण आन्सर इथे मिळवलेलं आहे. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेलं आहे. तर ही मेथड तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आज आपण बघितला प्रॅक्टिस सेट 6.3 आणि याच्यावरती सगळे एक्झाम्पल्स आपण सोडवून पहा. तुम्हाला जिथे अडचणी येत असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.